नमस्कार. मी विशाखा जोशी. रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव यांच्या यूट्यूब चॅनलसाठी मी एका लेखाचं अभिवाचन करणार आहे. लेखाचं नाव आहे आईची आई होताना. लेखिका आहेत डॉक्टर मंजिरी जोशी. मंजिरीताई ह्या नाशिकच्या आहेत. त्या आहार तज्ज्ञ आहेत आणि फ्रीलान्सर पत्रकार देखील आहेत. त्यांच्या फेसबुक पेजवरून त्या आहाराविषयीचं मार्गदर्शन नित्यनेमाने करत असतात. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात किंवा देशभरात ज्या घटना घडत आहेत त्यामुळे आपल्यासारखे जे सर्वसामान्य लोक आहेत ते थोडेसे गोंधळून गेलेत, अस्वस्थ झालेत. मानवी मूल्य, नैतिक मूल्य, एकमेकातली कौटुंबिक नाती यांची घसरण होतीये का असं वाटायला लागले. आणि अशा वेळी हा लेख माझ्या वाचनात आला आणि असं वाटलं की रंगगंधच्या जे संवेदनशील प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी या लेखाचं वाचन करावं. तसंच माझी स्वतःची आई देखील अलीकडे आजारी होती आणि या लेखात वर्णन केल्याप्रमाणे आईची आई होतानाचं भाग्य मलाही लाभलं आणि म्हणूनच हा लेख मला जास्त रिलेट झाला. आईची आई होताना. वयाची 50 ओलांडली की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळंच वळण येतं. आज आपल्या देशात 50शीत असलेल्या बहुतांश जोडप्यांसमोर एक फार मोठं आणि तितकंच महत्वाचं कर्तव्य उभं आहे आणि ते म्हणजे घरातल्या वृद्ध मातापित्यांची, म्हाताऱ्या माणसांची काळजी घेणं. माझ्या मते ही आपल्या प्रत्येकाच्या संयमाची आणि प्रेमाची एक मोठी परीक्षेची घडी असते. आपल्या परीनं आपण त्यांना जास्तीत जास्त कम्फर्ट देण्याचा प्रयत्न करतो आणि तो करायलाच हवा. गेल्या काही वर्षात मला तब्बल 7 वृद्ध व्यक्तींना अगदी जवळून पाहण्याचा, त्यांचा स्वभाव अनुभवण्याचा, त्यांची सेवा करण्याचा योग आला. आणि हे करत असताना सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय, कायदेशीर आणि वित्तीय अशा कितीतरी आघाड्यांवर एकाच वेळी लढावं लागतं याची मला जाणीव झाली. पण ही परीक्षा अजून तीव्र झाली जेव्हा गेल्या 7 महिन्यांपासून माझी स्वतःची आई वय वर्षे 86 अंथरुणाला खिळली. आज आईची सेवा करताना मला तीव्रतेने जाणवतंय की निसर्गाचं चक्र कसं फिरतं. कालपर्यंत जिनं मला पोट धरून चालायला शिकवलं आज तीच माझी लेक झालीये आणि आज मी आईची आई झाले. वाढत्या वयासोबत शरीराची झीज होतेच, पण मनाचे आणि मेंदूचे खेळ समजून घेणं हे सगळ्यात मोठं आव्हान असतं. आईला वयानुसार होणारा डेलेरियम आणि डिमेन्शिया यासारख्या आजारांनी घेरलंय. कधी तिला नसलेले भास होतात तर कधी अनामिक भीती तिच्या चेहऱ्यावर दिसते. कधी ती भूतकाळात हरवते तर कधी अचानक लहान मुलांसारखा हट्टीपणा करायला लागते. सुरुवातीला या गोष्टी गोंधळात टाकणाऱ्या होत्या, पण मग मी समजून घेतलं की हा तिचा दोष नाहीये, तर तिच्या थकलेल्या मेंदूचा तो एक प्रतिसाद आहे. तिचा तो हट्टीपणा हाताळताना माझ्यातल्या आईला जागं करावं लागलं. तिचं मन मोडू न देणं आणि तिच्या प्रत्येक लहान 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 सहान सुखाचा विचार करणं हेच आता माझं ध्येय बनलंय. आईचं मन, अंथरुणावर खेळलेल्या आईचं मन एका जागी शांत कसं ठेवायचं हा रोजचा मोठा यक्ष प्रश्न असतो. पण आम्ही आता त्यात मार्ग शोधलेत. तिची बुद्धी आणि मन गुंतून ठेवण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधतो. अक्षरशः कधी कधी आम्ही मुद्दाम तिच्यासमोर पालेभाजी आणून ठेवतो आणि तिला ती निवडायला सांगतो. भाजी निवडताना तिच्या चेहऱ्यावर मी अजूनही काहीतरी उपयुक्त काम करतीये असा जो भाव येतो ना तो अनमोल असतो. कधी तिला बाल्कनीत बसून रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या मोज आणि किती गाड्या झाल्या ते मधूनच मला सांग असं काम देतो. लहान मुलांचे काही खेळ तिच्याकडून करून घेतो जेणेकरून तिच्या मेंदूला चालना मिळेल. कधी कधी तर घरातलं वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी मी आणि आमच्या केअरटेकर असलेल्या मावशी मिळून घरात छान गाणं लावतो आणि तिच्यासमोर डान्स करण्याचा प्रयत्न करतो. आमचा तो डान्स बघून तिच्या चेहऱ्यावर आता हसू येत नाही याचं मात्र वाईट वाटतं. मध्यंतरी तर आई अगदी तिच्या बालपणात निघून गेली होती. अचानक तिनं लहान मुलांसारखा हट्ट धरला आणि श्रीखंडाच्या गोळ्या, बोरकूट, साखर फुटाणे, रेवड्या अशा तिच्या लहानपणीच्या वस्तू मागायला लागली. आजच्या काळात त्या गोष्टी मिळणं कठीणच, पण जिथून कुठून शक्य होईल तिथून अगदी वणवण करून मी त्या शोधून काढल्या
आणि तिच्या हातात ठेवल्या. त्या गोळ्या खाताना तिचा आनंद बघून मला वाटलं की मी खरोखरच एका लहान मुलीचे हट्ट पुरवणारी आई झालीय. तिच्या आवडीचं, पचायला अगदी हलके पदार्थ स्वतः तिच्यासाठी तयार करून तिला भरवणं, हा आता आमच्या संवादाचा एक भाग झालाय. या संपूर्ण प्रवासात मला एका गोष्टीची खूप प्रकर्षाने जाणीव होते. ती म्हणजे तिचं बदललेलं बाह्यरूप. जी आई आयुष्यभर अत्यंत सुबकपणे साडी नेसून वावरली, तिचं अस्तित्व साडीतच होतं, ती आजारपणामुळं आणि अंथरुणाला खिळल्यामुळं अचानक गाऊनमध्ये बदलली. सोयीसाठी का होईना, पण तिची ती साडी सुटली. पण म्हणतात ना, जुन्या सवयी आणि आठवणी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी जिवंत असतात. मध्यंतरी एक दिवस तिला अचानक तिच्या साडीची तीव्र आठवण झाली. त्या दिवशी तिनं लहान मुलासारखा एकच हट्ट धरला, मला एकदा साडी नेसवा. पूर्णपणे बेडवर खिळलेल्या आईला साडी नेसवणं हे मोठं शारीरिक आव्हान होतं. पण तिच्या आनंदासाठी आम्ही ते स्वीकारलं. माझ्या घरातल्या केअरटेकर मावशींच्या मदतीमुळंच हे अशक्य काम शक्य झालं. आम्ही दोघींनी मिळून तिला अतिशय सांभाळत साडी नेसवली, तिला नीट तयार केलं आणि व्हीलचेअरवर बसून काही वेळासाठी का होईना पण उभं राहण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ती साडी नेसून उभी राहिली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जो अथांग आनंद आणि समाधान होतं, ते बघून आमचे डोळे पाणावले. त्या काही मिनिटाच्या सुखासाठी तिनं घेतलेला तो हट्ट पुरवणं आमच्यासाठीही मनाला सुखावणारं होतं. पण वरून जितकं हे सोपं आणि सुखावह काम वाटतं, तितकी ही वाट सोपी नाही बरं का. ही वाट खूप कठीण आहे. 24 तास एका अंथरुणावर खेळलेल्या आजारी व्यक्तीची काळजी घेताना कधी कधी स्वतःच्या सहनशक्तीचाही अंत होतो. आपण ही माणूस आहोत, त्यामुळे कधी कधी प्रचंड शारीरिक मानसिक थकवा येतो, चिडचिड होते, राग अनावर होतो. अशा वेळेला मी स्वतःला शांत करण्यासाठी बिचारीला थोडा वेळ एकटी सोडते आणि तिच्यापासून लांब जाऊन दुसऱ्या खोलीत शांत बसते. स्वतःला सावरून राग शांत करून पुन्हा तिच्या खोलीत येते. कारण मला माहित असतं, माझी चिडचिड तिच्यावर काढून चालणार नाही. हे संबंध तिच्याच मानसिक स्वास्थ्यासाठी आणि फायद्यासाठी आहे. या सगळ्या प्रवासात सगळ्यात जास्त मन केव्हा तुटतं माहितीये? जेव्हा मी तिचा हात हातात घेऊन अत्यंत मायेने सांगते, अगं आई, मी आहे तुझ्या जवळ, तू अजिबात घाबरू नकोस. पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव कोरेच असतात. वयाच्या आणि आजाराच्या अशा टप्प्यावरती असते जिथं माझे हे प्रेमाचे शब्द, माझा आवाजही तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तिला समजतच नाही, जेव्हा माझे हे शब्द तिला उमजत नाहीत, तेव्हा काळजात एक मोठी कळ उमटते. डोळे भरून येतात आणि भयंकर वाईट वाटतं. पण मग मला जाणवतं, तिला माझे शब्द समजत नसतील, पण माझा स्पर्श नक्की समजत असेल. मी तिच्या कपाळावरून फिरवलेला हात, तिच्या हातावर दिलेली मायेची थाप आणि तिच्या कुशीत डोकं ठेवणं, हा शब्दापलीकडचा संवाद कदाचित तिच्या थकलेल्या आत्म्याला शांत करत असेल. वृद्धापकाळात माणसाचं शरीर साथ सोडत असलं तरी त्यांना केवळ औषधाची नाही, तर प्रेमाच्या 2 शब्दांची आणि स्पर्शाची गरज असते. आपल्या आईवडिलांचं बालपण अनुभवण्याची आणि त्यांची सेवा करण्याची संधी मिळणं हे खरोखरच भाग्याचं लक्षण आहे. आईची आई होण्याचा हा प्रवास मला माणूस म्हणून अधिक समृद्ध, अधिक संवेदनशील आणि सहनशील बनवतोय. घरातल्या या देव माणसांना शेवटपर्यंत सन्मान, कम्फर्ट आणि प्रेम देणं हेच आपल्या आयुष्याचं खरं सार्थक आहे. जोपर्यंत ती आहे तोपर्यंत तिच्या या बालपणाला जपण्याची ही जिम्मेदारी मी अशीच हसत रडत सर्व अडचणींचा सामना करत पार पाडत राहणार आहे. कारण शेवटी ती माझी आई आहे.